लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत, आईने सांगितल्याप्रमाणे आता पार्थ काव्याला समजून घेणार असतो आणि त्यासाठी तो आता तिचा मित्र म्हणून राहणार असतो। पार्थ काव्याशी बोलावाला जातो तेव्हा काव्या रागात असते, इग्नोर करते, पण पार्थ तिला समजावत म्हणतो, नका अशा चिडू तुम्ही। मला माहीत आहे मी तुमच्या आजूबाजूला आलेलं तुम्हाला आवडत नाही। आपण एक काम करूया, मी तुमचा नवरा नाही असं समजू, तुमचा फक्त मित्र आहे मी, मग तर ठीक आहे ना। तर काव्य त्याला म्हणते, आता आपलं लग्न झालं आहे ते तर नाही मोडू शकत ना। पार्थ तिला म्हणतो, मी हे लग्न मानतच नाही, तुम्हीही नका मानू। समाजासाठी जरी पण आपण नवरा बायको असलो तरीही मी फक्त तुमचा मित्र आहे, त्यामुळे तुम्ही हा विचार डोक्यातून काढून टाका आणि माझ्याशी मैत्रीच्या नात्याने बोला। तर काव्य विचार करते आणि हा म्हणून सांगते। पार्थ तिकडून जातो खरा, पण काव्याच्या मनात आता पार्थविषयी आदर वाटू लागतो। आता पुढे जाऊन काव्या आणि पार्थची मैत्री कशा पद्धतीने वाढणार हे पाहणे खूपच रंजक असणार आहे। पुढील भागाचे प्रोमो सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।